हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं सहकुटुंब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर 2025 हे नवीन वर्ष येणार आहे. तर यावर्षी खूप सारे प्लॅन असतात एंडिंगला 31ला. तर आम्ही म्हटलं आपण त्याच्या अगोदर जाऊ, कारण 31ला खूप सारी गर्दी असते. तर इथे जवळच एक नवीन रिसॉर्ट चालू झालेलं आहे, म्हणजे वॉटर पार्क आहे, BK वॉटर पार्क, कल्याण सेफाटा रोडच्या तिथे जवळ आहे. याच्या आधी आम्ही आनंद वॉटर पार्कला 2दा गेलो होतो. म्हटलं चला, मुलं पण आहेत आता. तर आम्ही आलो होतो बुधवारी. आउट डे असतं त्या दिवशी, थोडे रेट चार्जेस कमी असतात. इथे पाहू शकता आम्ही पोहोचलो आहे. मस्त मोठं इथे बाहेर गेट आहे आणि आज नेमकी स्कूलची ट्रिप आहे. 2-3 स्कूल्स आले आहेत. त्यामुळे बघूया आता आतमध्ये ते भरपूर गर्दी असेल, परत त्यांचं टायमिंग जास्त नसतं, सकाळीच आलेले लवकर. आणि आम्ही पूर्ण 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत चालू असतं, तोपर्यंत थांबणार आहे. मस्त इथे ब्रेकफास्ट पण असतो, लंच असतो आणि संध्याकाळचा पण ब्रेक असतो. चला, तर इथे पाहू शकता हा मेन गेट आहे. BK वॉटर पार्क आहे, खूप छान आहे. जसं फर्स्ट टाइम आम्ही इथे आलो आहोत. दक्ष आणि सानिका आहे. तिथे पाहू शकता तिकीट काउंटर आहे, चाइल्ड पॅकेज असं असतं आणि मोठ्यांसाठी असं आहे शकता. आणि तिकीट काढल्यानंतर आम्ही मग इथे म्हटलं, इथं मुलांची लाईन लागली, ते लेबल वगैरे लावून जात आहे. तोपर्यंत म्हटलं आपण इथे फोटो काढूया. चला, तर आता आम्ही आत आलो आहोत आणि ते बँड वगैरे त्यांच्या असते त्यांनी ते बांधलेले आहेत. आणि इथे पाहू शकता लॉकरची कीज घेतली आहे आम्ही. बाबू आज तर काही खरं नाही. सानू लय गर्दी का काय आहे ते, आहे का एन्जॉय दडपा नाही. तर पाहू शकता इथे भरपूर गर्दी आहे. तर बघूया आम्हाला त्या टाईम किती वॉटर पार्क आहे. स्विमिंग पूल भरपूर आहे तिथे, लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी स्लाईड्स भरपूर प्रमाणात आहे. चला, तर आता आम्ही अगोदर म्हटलं मुलांना नाश्ता करून घेऊया, कारण सकाळी आम्ही 9:30 वाजता निघलो करून 10 वाजता पोहोचलो. तर नाश्ता ब्रेकफास्ट करायला इकडे बघ. सानू सानू हा याद दिसती. कुठं आली सानू? वॉटर पार्क. आणि आम्ही ब्रेकफास्ट करायला. चला, तर आम्ही चाललो आता नाश्ता करायला ब्रेकफास्टला. तिथे पाहू शकतो खूप मोठी स्लाईड आहे. तर म्हटलं नंतर जाता येईल इथे, पहिल्यांदा आपण नाश्ता करून घेऊ. आणि त्यानंतर इथे खूप मोठं गार्डन पण आहे मुलांसाठी खेळायला. तर तिथे, कारण एक तर तिकडे गेले की मुलं पाण्यात निघणार नाही, तर जास्त वेळ पण पाण्यात थांबून त्यांना उपयोग नाही, कारण क्लोरीनचं त्यामध्ये पाणी असतं. आणि दक्ष आमच्या जवळ छोटा आहे, त्यामुळे तर इथे पाहू शकता इथे आहे नाश्त्यासाठी काउंटर आहे. दुपारी लंच असतो, संध्याकाळी पण इथे नाश्ता असतो. चला, तर आम्ही आता नाश्ता करून घेतो. आणि इथे पण छोटेसे गेम झोन आहे, छोटे छोटे आहे, त्याला तिकीट वगैरे आहेत. तिथे आम्ही मस्तपैकी पावभाजी आहे, मिसळ पाव घेतली आहे, उपमा आहे पाहू शकता. आणि सान्विका दक्षला आवडतात, सान्विका जास्त पाव आवडतात. तर पहिल्यांदा आम्ही नाश्ता करून घेणार आणि त्यानंतर मग इथे गार्डन आहे तिकडे जाणार. तर ते पाहू शकता खूप मोठं असं गार्डन आहे, प्रशस्त. आणि स्लाईड चालू आहे, रेन डान्स पण चालू आहे. तर सर्वात अगोदर इथे सगळे खूप छान आहे, गावाकडचं क्लायमेट असल्यासारखं मस्त. इथे त्यांनी गाई आणि वासराचं जे स्टॅच्यू आहे तो लावलेला आहे ते. आणि आमचा दक्ष बाळ त्याला घाबरत आहे. त्यानंतर इकडे पाहू शकता रेन डान्स चालू आहे. व्हॉइस ओव्हर केलेला आहे, व्हॉइस ओव्हर केला आहे, कारण कॉपीराइट येऊ शकतो. सोड ये खाली सोड, हात सोड, हात सोड. दक्ष फोटो काढायला इकडे. सानू मी काढते ते. चला, तर आम्ही आता इथे चेंजिंग रूममध्ये आलो होतो. चेंजिंग केले, मस्त बॉडी लोशन लावलेलं आहे, सन लोशन असतं, पण पाण्यामध्ये खूप स्किन आपली खराब होते. तर जे नायलॉनचे ड्रेस असतात ते आपले वेअर करावे लागतात वॉटर स्विमिंगमध्ये, कारण ते खूप हलके म्हणजे त्यामध्ये राहतात. जर आपण कॉटन कपडा घातला तर फुगला जातो. इथे पाहू शकता दक्षला रिंग आणली आहे. ती पाहू शकता एवढी गर्दी प्रचंड आहे. त्यांना मी म्हटलं नसतं आलं ते परवडलं असतं, परंतु तर प्लॅन ठरला आणि माहीत नव्हतं याविषयी कोणी. ते सॅटर्डे आणि संडे जास्त गर्दी असते, पण तिथे पाहू शकता तर दक्ष आमचा खूप म्हणजे पहिल्यांदा तो घाबरला पाण्यात खेळायला. आमच्या सान्विकाला खूप प्रचंड पाणी आवडतं, ती खूप खेळते. पाहू शकता एवढे छोटे प्रत्येक स्कूलचे म्हणजे आलेले आहेत. 5वी असं मे बी मुलांची बॅच आहे. आणि त्यांचे लॉटनुसार नाश्त्याला पण वेगवेगळ्या टाईमनुसार बोलवतात, लंचला पण. तिथे सान्विका आहे, मी फक्त व्हिडिओ करते, कॅमेरा घेतला, मला थोडंसं अगोदर शूट करून घ्यावा आणि त्यानंतर मग पाण्यात मस्त खेळता येईल. तर इथं पाहू शकता खूप छान स्लाईड आहे, परंतु प्रचंड गर्दी आहे. मुलांना त्यांचे ते ड्रेस कोड आहेत, ब्लॅक ड्रेस कोड आहे त्या स्कूलचे. आणि त्यांचे पण ते सेक्युरिटी पण खूप छान आहे. प्रत्येक स्लाईडपाशी त्यांची सेक्युरिटी गार्ड असतात. त्याचे दक्षांचा वेळ रडत आहे, त्याला पाण्यात खूप भीती वाटते.
तर इथे पाहू शकता लहान मुलांसाठी छोटेसे इथे स्विमिंग आहे. स्लाईड छोट्या छोट्या त्यांच्यासाठी फिश वगैरे आहे, मगरीचा वगैरे असं चेहरा आहे. तर दक्ष आमचा आता थोडाफार खेळायला लागतो. तर म्हटलं मस्तपैकी आता इकडे ऊन आले पाहू शकता आणि थंडी वाजते त्याला खूप थोडीशी, म्हणजे बाहेर आले तर ते पाण्याचे शॉवर छोटे छोटे आहेत आणि लहान मुलांसाठी खास करून ते म्हणजे तर दक्ष आता थोडाफार खेळायला लागेल, कारण त्याला खेळायचं स्टार्टिंगला थोडं विगत खेळलं नाही. आता मुलांची त्यांची संख्या कमी होईल, कारण 3 नंतर स्कूलचे टाईम समाप्त होतात. इथे पाहू शकता पूर्ण लोकेशन तुम्हाला दाखवते. खूप मोठं वॉटर पार्क आहे. तिकडे स्लाईड आहे, इकडे स्विमिंग आहे, इकडे 3-4 ठिकाणी स्विमिंग आहे. प्लस इकडे रेन डान्स दुसऱ्या साईडला तिथे बघता मोठ्या स्लाईड आहे. इथे पण सांगू पप्पा स्लाईड केले त्यांनी, मी नाही गेले इकडे उंचीवर, मला खूप भीती वाटते. आणि इकडे तर खूप मोठे आहे 2, त्या आम्ही केल्या त्या साईडला. तर पाहू शकता इथे ही रिव्हर आहे. इकडून म्हणजे रिव्हरमध्ये आम्ही नंतरही मुलं गेल्यानंतर तिथे खूप गर्दी आहे त्या रिव्हर स्लाईडमध्ये, कारण लाईन लावून जावं लागतात. ते भेटतात त्यांचे ते बलून मोठमोठे भेटतात ते. तर पाहू शकता ह्या साईडला मस्त आहे. इकडे एक ब्रिज आहे आणि इकडून अशी ती रिव्हर पूर्ण फिरून येते. तर खूप गर्दी, म्हटलं थोडं निवांत गर्दी कमी झाल्यानंतर ही 3 वाजता हे स्कूलची जी सगळी मुलं निघून जातात, त्यांना 3पर्यंतचा टाईम आहे. चला तर आता आम्ही इकडे मस्त रेन डान्स आहे, तिकडे कोण नाही तर म्हणलं पहिल्यांदा रेन डान्स करून घेऊया.
इकडे या सानू, या साईडला जावा. ए बाळा तिथं चालते. तिथं जा. दीदी चालली. ए डान्स दक्ष डान्स कर ना. डान्स कर जा. स्विमिंग कर. डुबुक उडी मार उडी मार ना. डुबुक उडी मार. जा मार डुबुक उडी. तर भरपूर दक्ष पण खेळायला लागला आणि ते पाहू शकता चेहरा म्हणजे काळा पडतोच. किती सनस्क्रीन लावली तरी, बॉडी लोशन लावली तरी, कारण हे त्यात क्लोरीनचं पाणी असतं. ते खेळायला आता लंचचा टाईम झालेला होता. मुलांना पटकन खेळून आता हे 3 वाजता हिंदूला जातात नाही. तोपर्यंत म्हणलं तर लंच करून घेऊया. त्यांचे लंच वगैरे झाले होते. ते पाहू शकता लंच करायला घेतलं आहे. दक्ष आहे, मस्त बॉबी आहे, त्याच्यासाठी शिरा घेतला आहे पायनॅपल. इकडे बटाट्याची भाजी, पनीरची भाजी आहे, छोले आहे आणि चपाती आहे. मे बी मशरूम पण टेस्टी नव्हतं अजिबात जेवण. मी खाल्ला, मी रिप्लाय पण दिलं की पनीरची भाजी तर अगदी बटाट्याची त्याला म्हणजे की ह्याची शेंगदाण्याची ग्रेव्ही होती. फक्त पायनॅपल जो आहे शिरा तो खूप छान होता, बाकी काही नाही. मुलांना बॉबी खाल्लं. जेवण एवढं खास नाही, बाकी सगळं रिसॉर्ट म्हणजे वॉटर पार्क खूप छान आहे, सिक्युरिटी खूप छान आहे. तर जेवण आम्ही कसं तरी केलं. जे जेवढ्या भाज्या दिसायला खूप छान पण अजिबात टेस्ट नाही आहे. फ्रँकली आम्ही रिव्ह्यू दिला आणि त्यानंतर आम्ही ही मोठी सगळ्यात मोठी स्लाईड करायला गेली. बाय बाय उद्या. आले मम्मी कुठं राहिली. आली. स्लाईड खूप मोठं होतं, त्यामुळे ते वजन करूनच वरती पाठवले. 40च्या वजनचं वजन असेल त्यांना अलाउड होतं. ते आहे सानकाचे पप्पा आलेले. त्यांनी आधी मी गेले आणि त्यानंतर खूप भीती वाटली, कारण खूप पाण्याचा फोर्स असतो. 3ऱ्या मजल्यावरून स्लाईड खाली येते. त्यानंतर 2री येते, म्हणजे मध्ये रिंग असतात पूर्ण पॅक. आणि ते मग नंतर बघू शकतात. आता अजिबात स्कूलची मुलं नाही. 3 वाजून गेल्यानंतर सगळे स्कूल ट्रिप गेली. आता कोणी जास्त नाही राहिले. तर मस्त एन्जॉय करून आम्ही ह्या स्लाईडवर करायला. अजिबात गर्दी वगैरे नाही. खूप छान एन्जॉय केलं. त्यानंतर मोठी जी स्लाईड आहे ती पाहू शकता. हे मोठे बकेट असते, ती पाण्याने भरली की मस्त पाण्यावर एन्जॉय करता येतं. चला तर आता मी पण इथे घरची स्लाईड केली. त्यानंतर ही रिव्हर्स स्लाईड करायला घेतली. काय बाय बाय. ए पर्स देऊ का. पर्स देऊ तर ना, मी खेळ जातो पाण्यात. नाही बुडणार. आता हलतंय बा, असं हल्ले पाहिजे. पोरं लॉक करून ठेवतात. मला नाही नेलं. मला मी येऊ का. मला नाही नेलं. बाय बाय. दक्ष, ए दक्ष, मला
आणि मस्त काय करतो मग आता बोटिंग चालली ना अजून मागे धरला इकडे बघ काय आहे आले मागायचे पोरांनी म्हणलं त्यांच्या हालं नाही आता पुढे नाही दाबून नका घेऊ तुम्ही काय दाबून घेतं कल्टी नका करू सांग बाबा नाही मोबाईल आणू काय उभा झाला मोबाईल आम्ही एक साईडलो हां असं बघ तिकडे बघ पप्पाकडे बघ आपल्याच हात करून हा मस्त आहे ना जेव्हा कसं खेळते आता त्याच्यावर हा Hey. चला आता पूर्ण खेळून झालं दिवस संध्याकाळ झालेली म्हणजे 5:30 वाजले 6 वाजताही बंद होतं नाश्ता वगैरे आता करून घेऊ म्हटलं तर आता पहिलं चेंज करून घेतो चेंज करून आले तर पाहू शकता खूप शांत आहे ह्या टाईमला कोणीच नाही आहे मस्त ग्रीनरी आहे इथून ही रिव्हर होती या साईडला खूप सारे ॲनिमलचे स्टॅच्यू लावलेले आहेत पाहू शकता आणि इकडे फ्रंट साईडला आता इकडे मुलं म्हटलं पहिले थोडं गार्डनमध्ये खेळायचे अजून तर ड्रेस वगैरे चेंज केले लॉकर रूमची सिस्टीम खूप छान आहे ही मस्त इथे थोडेसे आम्ही फोटो काढले पुन्हा ते गार्डनमध्ये मुलं खेळायला आली आणि म्हटलं चला आता खूप वेळ झाला आहे 2 व्हीलर आणलेली कारण घरी जाताना खूप म्हणजे ट्रॅफिक लागतं तर म्हटलं लवकर जावा नाश्ता वगैरे करून घेऊया तर इथे पाहू शकता कोणीच नाही इकडे खेळायला सगळे आता घरी शांत आहे 5:30 पावणे 6 झालेले आहेत कारण मग वॉटर पार्क बंद होतं जेवणाचा टाईम वगैरे त्यांचं नाश्त्याला आता काय काय ते पाहूया तुमच्याशी शेअर केलं जाईल खूप छान मस्त वाटलं फक्त इथं जेवणाची टेस्ट आजची बतावली बाकी ते पाहू शकता खूप छान लोकेशन आहे मस्त प्रशस्त आहे आपले कल्याण चिलपाट्याचे तिथे आहे आणि खूप मोठं रिसॉर्ट इन लवर आहे तिथे पाहू शकता नाश्त्यासाठी आम्ही घेतलेले नूडल्स घेतले आहेत पावभाजी होती आणि चहा होता तर दक्षिणेने नूडल काढले तर घरी आल्यानंतर पाहू शकता घरी आल्यानंतर मस्त ते एकदम दमले की लगेच झोपी गेले मी थोडासा चहा घेतला कारण मला तिथला चहा अजिबात आवडला नाही तर पाहू शकता भांडी वगैरे घासून ठेवली आणि त्यानंतर मग सगळ्या आवरून कपड्यावरती घेऊन घेणार आहे चला तर आता मी वरती टेरेसवर आलेले आहेत कपडे आमची पडलेली खूप सारी सकाळची पण आणि आजही स्विमिंगला सगळ्यांनी वापरली ओली झाली तर मशीनला लावलेली आहे आणि वर सर्व पाणी जे पहिलं पाणी होतं मशीनचं तर ते मी पूर्ण लागली क्लीनले खूप मस्त आम्ही एन्जॉय केला खूप छान मस्त आजची 1 डे ट्रिप झाली आणि आम्ही ऑलरेडी ठरूनच गेलो होतो जेणेकरून मस्त एन्जॉय करता येईल आणि थोडं ऑफ होता 100 रुपयाचा पण लक्षला पण तिकीट लागलं त्याचं आणि त्याचबरोबर आम्हाला वाटलं गर्दी नसेल परंतु आज स्कूलच्या नेमक्या ट्रिप होत्या 2-3 स्कूल होते त्यामुळे खूप सारी गर्दी झाली स्टार्टिंगला तर आम्हाला म्हणजे त्या पाण्यात दिसावं असं वाटत नाही कारण खूप सारी मुलं एवढी मस्ती करत होती
आणि त्यांचा 3चा टाईम होता. तोपर्यंत आम्ही इथं जिथे गर्दी नाही तिथे तिथे गेलो. मुलांना सांभाळून करावं लागलं सगळं. खूप मस्त एन्जॉय केला आणि 3च्या नंतर मग आम्ही मस्त रायडिंग केलं. मोठमोठ्या रायडिंग होत्या. तर खूप म्हणजे स्टार्टिंगला खूप भीती वाटली, पण नंतर 2दा आम्ही रायडिंग केलं. खूप छान वगैरे होतं. आणि तसं तर बघायला तो वॉटर पार्क जो आहे खूप छान होता. पण तो जेवणाची टेस्ट काय मला आवडली नाही. आपण नॉर्मली घरी बघतो त्यापेक्षा पण बेकार होती. अजिबात आवडली नाही त्याची. म्हणजे पनीरची भाजी होती, ती पनीरची भाजी वाटतच नव्हती. फक्त बटाट्याची भाजी अशी वाटते. फक्त आम्हाला पायनॅपल सकाळचं नाश्त्याचा जो होता मिसळ आणि पाव ती तर अजिबात आवडली नाही. फक्त त्यामध्ये उपमा होता तो आवडला. दुपारच्या जेवणाची अजिबात आम्ही भाज्या खाल्ल्या, फक्त पायनॅपल आणि डाळ भात खाल्ला. त्यानंतर संध्याकाळी होतं पावभाजी होती, ती बरी होती. आणि त्यानंतर मुलांना नूडल्स होते. तर खूप छान एन्जॉय केला. आणि घरी आल्याबरोबर मुलं लगेच झोपली. तुम्ही ते बघता थोडंसं. चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चॅनल जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. वरती आमचा फॅन आहे तो फॅन बिघडला आहे, त्यामुळे मला भरपूर गरम होत आहे वरती. तशी चालेल म्हणलं पहिल्यांदा कपड्याचं काम करून घ्यावा, जेणेकरून आपल्याला सकाळी निवांत काम करता येईल. चला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. गुड डे सर्वांना. ठीक आहे. चला.